या अगोदर 2018 मध्ये जिल्हा न्यायालय भरती व शिपाई या पदाचा पेपर झाला होता। त्यामध्ये काही उमेदवारांनी 15 पैकी 13 आणि 14 प्रश्न बरोबर सोडवले, तरीही त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाही आणि ज्यांनी 15च्या 15 प्रश्न बरोबर सोडवले त्यांचंच त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं। म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्र, कॉम्पिटिशन किती जबरदस्त स्वरूपाची या ठिकाणी आहे। काही उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण घेतले, तेच पुढच्या स्टेपसाठी पात्र झाले होते आणि ज्यांनी 15 पैकी 13, 14, 12 हे प्रश्न सोडवले ते त्या ठिकाणी पुढच्या स्टेपसाठी पात्र ठरले नव्हते। म्हणजे तुम्ही पाहू शकता की कॉम्पिटिशन कशी आहे। तर प्रश्नांचा दर्जा जो होता तो काही कठीण स्वरूपाचे प्रश्न होते अशातला प्रकार नाही आहे। प्रश्न एकदम बेसिक स्वरूपाचे आहेत। प्रत्येक विषयाचे त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि तसेच प्रश्न तुम्हाला याही वर्षी TCSद्वारे विचारल्या जाऊ शकतात। तुम्ही सिलेबसवर एक नजर मारलेली असेल, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व विषयांचा उल्लेख केलेला दिसतो। इवन व्याकरणाचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। तर पहा, हा प्रश्न आहे 2018चा। 2018 मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील सीमालगत राज्य कोणते। तर तुम्ही पाहू शकता हा भूगोलाचा प्रश्न आहे, बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे। मॅपिंगवर हा प्रश्न आहे की महाराष्ट्राला जे पूर्वेकडून आहे कोणतं राज्य लागलेलं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड। तर तुम्ही पाहू शकता हा महाराष्ट्राचा मॅप आहे आपला। वरची दिशा आहे उत्तर, खालची दक्षिण, उजव्या हाताची तुमची पूर्व आणि डाव्या हाताची आहे तुमची पश्चिम। तर यामध्ये सर्वात वरती आपण पाहू शकतो मध्य प्रदेश हे राज्य लागलेलं आहे। म्हणजे जर तुम्हाला यानंतर यावर्षी जर असा प्रश्न विचारला की उत्तरेकडून महाराष्ट्राला कोणतं राज्य लागलेलं आहे, तर तुम्ही त्याचं ॲन्सर हे मध्य प्रदेश देऊ शकता। तुम्ही जर हा पूर्ण मॅप लक्षात ठेवला मित्र हो, तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही। त्यामुळे तुम्ही हा मॅपच लक्षात ठेवा की दक्षिणेकडून कोणतं राज्य लागलेलं आहे, पूर्वेकडून कोणतं राज्य लागलेलं आहे किंवा वायव्य दिशेने गुजरात लागलेलं आहे आपलं। तर तुम्ही हे सर्व राज्य जर एक वेळा डोळ्यांनी पाहून घेतले आणि एक वेळा रीड जरी केले तरी तुमच्या ते ध्यानात राहतील आणि आगामी काळात जर यावर प्रश्न आला, म्हणजे यावर्षी जर प्रश्न विचारण्यात आला, तर तुमचं उत्तर चुकणार नाही। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2 कडे आपण वळूया। प्रश्न क्रमांक 2 आहे की बेडूक हा रिकामी जागा प्राणी आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उभयचर। तर पहा मित्रो, बेडूकच नव्हे तर इतर तुम्हाला आणखी सुद्धा एक विचारला जातो, तो म्हणजे सॅलमेंडर। तर या दोनपैकी प्रश्न येण्याची शक्यता आहे, एक तर बेडूक किंवा एक तर सॅलमेंडर तुम्हाला विचारल्या जाते। त्यामुळे तेही तुम्ही लक्षात ठेवा, हे उभयचर प्राणी आहेत। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 3 आपला आहे की 2018 मध्ये IPL विजेता संघ कोणता होता। तर हा प्रश्नही 18 मध्ये विचारण्यात आला, कारण की 18ची भरती होती तर 18 मध्ये प्रश्न होता। तर यावर्षी आपल्याला ICCवर प्रश्न येऊ शकतो, वर्ल्ड कप कोणती टीम जिंकली म्हणून, किंवा IPLवर सुद्धा येऊ शकतो। तर हा करंट अफेअरचा त्यावेळेसचा प्रश्न होता। यावेळेस तुम्ही विचार करू शकता की मॅचवर म्हणजे क्रिकेटवर आपल्याला प्रश्न येऊ शकतो। तर 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने जिंकलं होतं आणि यावर्षी ICC वर्ल्ड कपची फायनल जी आहे ती आपण पाहू शकतो की ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेली आहे। तर तुम्ही करंटचे कसे प्रश्न येतात, तर पहा एकदम बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे, काही कठीण प्रश्न आहे अशातला भाग नाही। त्यानंतर पहा, ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21। तर पहा या ठिकाणी तुम्ही 21 न लक्षात ठेवता पूर्ण जर हा चार्ट लक्षात ठेवला, म्हणजे 18 हे मतदानाचं वय, 21 ग्रामपंचायत, त्यानंतर 25 जे आहे ते लोकसभा विधानसभा या दोन्ही, म्हणजे आमदार खासदार जे असतात आपले लोकसभा आणि विधानसभेचे त्यांच्यासाठी। त्यानंतर पहा 30 जे आहे ते आपली राज्यसभा आणि राज्य विधिमंडळातलं जे आपलं वरिष्ठ सभागृह असतं, ज्याला आपण विधान परिषद असे म्हणतो, तर ते विधान परिषद किंवा राज्यसभा यांच्यासाठी 30। त्यानंतर 35 जे आहे ते आपलं राज्यपाल आणि राष्ट्रपती। हा पूर्ण चार्ट लक्षात ठेवा। यापैकी तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारला जाऊ शकतो। राष्ट्रपतीसाठी किती वय असावे, राज्यपालासाठी किती वय असावे, विधिमंडळासाठी किती वय असावे। तर हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही। त्यानंतर पहा, वळूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते। तर याचं योग्य उत्तर आहे मित्र कळसुबाई, हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण फक्त काहीच प्रश्न यासाठी घेतले की तुम्हाला एक पत्रिकेचा जो दर्जा आहे तो त्या ठिकाणी कळला पाहिजे। म्हणजे प्रश्नाची जी लेवल आहे ती एकदम बेसिक स्वरूपाचे, इतके काही कठीण स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाही। प्रश्न बेसिक स्वरूपाचे विचारले जातात, पण सर्व विषयांचा समावेश त्यामध्ये असतो। म्हणजे मराठी व्याकरण असो, इंग्रजी व्याकरण असो, इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो, त्यासोबतच चालू घडामोडीचाही प्रश्न आपल्याला आलेला दिसतो। तर यावेळेस जर तुम्ही तयारी करत असाल, तुम्ही जर शिपाई व हमाल या पदासाठी जर अर्ज भरलेला असेल, तर तुम्ही या दृष्टीने अभ्यास करा की तुमचे सर्व विषय कव्हर होईल। एकाच विषयाचा पूर्ण डीपमध्ये अभ्यास करून तुमचा जास्त उपयोग होणार नाही। त्यामुळे तुम्ही सर्व विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी ठेवा आणि बेसिक जे प्रश्न आहेत ते तर इम्पॉर्टंट आहेत, ते सर्व तुम्ही करून घ्या। तर पहा मित्र, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला, काही प्रश्नांचा आढावा घेऊन। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर या संदर्भात व्हिडिओ हवे असले तर तुम्ही कमेंटमध्ये ते कळवू शकता। या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद।